किल्ला असा आहे की आजही सूर्यास्तानंतर तिथं जाणं सरकारने बंदी केलेलं. रात्री गेल्यावर लोक सांगतात की तेथे काहीतरी विचित्र असं आहे आणि काही लोक म्हणतात की तेथे अजूनही आत्मे फिरतात आणि एकदम भुताटकी असा हा किल्ला. आणि हा भांगड फोर्ट भारताचा सर्वात रहस्यमय आणि भुताटकी असा किल्ला मानला जातो. जाणून घेणार आहोत भांगड किल्ला आणि त्या किल्ल्याचं खरं रहस्य काय आहे, हे लपलेलं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या इतिहास विथ सुनीता या चॅनलमध्ये. आणि किल्ल्याचं रहस्य जाणून घेण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. भांगड किल्ला हा 17व्या शतकात बांधण्यात आलेला. हा किल्ला अलवार जिल्ह्यामध्ये येतो. हा किल्ला राजा माधो सिंग यांनी बांधलेला आहे. येथे मोठं असं शहर होतं आणि ते एकदम समृद्ध होतं. सर्वच गोष्टीत एकदम अग्रेसर होतं. बाजार, मंदिरे, राजवाडे सगळं काही इथे एकदम मस्त. अचानक एक दिवस हे संपूर्ण शहर एकदम ओसाड झालं. त्या मागचं कारण काय होतं, काय झालं असं की काय घडलं होतं की हे संपूर्ण शहर एकदमच ओसाड पडलं. भांगड किल्ल्याची सर्वात प्रसिद्ध अशी एक कथा आहे आणि अशा भांगड किल्ल्याबद्दल बऱ्याचशा कथा आहेत. भांगड किल्ल्यात सर्वात प्रसिद्ध कथा राजकुमारी रत्नावती आणि तांत्रिक सिंगिया यांची आहे. रत्नावती दिसायला अतिशय अशी सुंदर होती. अनेक लोक तिच्यावर प्रेम करत होते. पण एक तांत्रिक सिंगिया नावाचा तो तिच्यावर एकदम वेडासारखा प्रेम करायचा आणि तो तिच्या प्रेमात पडलेला होता. परंतु रत्नावतीचं कोणावरही प्रेम नव्हतं. एक दिवस त्याने काय केलं, काळी जादू केली रत्नावतीला वश करण्यासाठी. आणि ही गोष्ट राजकुमारी रत्नावतीला कळाली. तिने तो जादूचा जो तेल त्याने तयार केलेला होता ते तेल घेतला आणि फेकून दिलं. आणि फेकल्यानंतर ते तेल दगडावर पडालं आणि ते त्या तांत्रिकावर सुद्धा पडलं. तिने तो जादूचा तेल फेकून दिला आणि काय झालं की ते तेल उलट त्या जादूगारावरच, त्या तांत्रिकावरच पडलं. तो मृत्यू पावला. परंतु मरताना त्याने एक शाप दिला की भांगड हा किल्ला कधीही सुखात राहणार नाही, येथे सर्व काही नष्ट होऊन जाईल असा त्याने शाप दिला, असं लोककथेमध्ये सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, अशा वेगवेगळ्या कथा या भांगड किल्ल्याच्या संबंधित सांगितल्या जातात. आणि काही दिवसातच काय झालं की भांगड हे शहर एकदमच असं पूर्णपणे उजाड झालं. काही इतिहासकार म्हणतात की भांगड किल्ल्यावर मुघलांचं आक्रमण झालं होतं आणि एकदम मोठं युद्ध झालं होतं. लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण शहर सोडून दिलं. म्हणजे शाप नव्हे तर युद्धाचं कारण असू शकतं असं काहींचं म्हणणं आहे. तर काही तज्ज्ञ सांगतात पाण्याची येथे कमतरता असल्यामुळे वातावरण एकदम कठीण होतं. भूकंप, नैसर्गिक आपत्ती आणि यामुळे येथे हे ओसाड पडलं असावं असं काही तज्ज्ञांचं मत आहे. किल्ल्याची रचना अशी आहे की वाऱ्यामुळे एकदम विचित्र असा आवाज येत असतो. त्यामुळे लोकांना भूतांचा वास आहे या किल्ल्यामध्ये असं लोकांची धारणा आहे. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने
येथे स्पष्ट नियम लावलेला आहे. सूर्यास्तानंतर या किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पण का? सुरक्षेसाठी व अंधारात अपघात होऊ नयेत. जंगलाचा भाग असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. पण लोक म्हणतात खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. काही लोक सांगतात रात्री आवाज येतात, कुणीतरी पाठलाग करत असल्याचं जाणवतं, अचानक थंडी वाजून येते आणि काहींनी तर सांगितलं आम्हाला तर सावल्या दिसल्या. पण याचा कोणताही असा कुठे ठोस पुरावा मिळालेला नाही. आणि मित्रांनो, मग भुताटकीचा हा भांगड किल्ला खरंच भुताटकीचा किल्ला आहे का? पुरावा नाही, पण कथा खूप आहेत, अनुभव वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे रहस्य अजूनही अनसॉल्व आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या भांगड किल्ल्याबद्दल? तुमचं मत मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.